नमस्ते, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सध्या कोयना नगरमध्ये पावसाने चांगली सुरुवात केलेली आहे आणि मध्ये गेल्या आठवड्यात तर खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला आहे आणि त्या पावसाने कोयना धरण सुद्धा चांगलं असं भरलेलं आहे आणि कोयना धरणातून सध्या 42,100 एवढा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे। आणि हे पाणी सोडल्यामुळे मला कराड, सांगली, कोल्हापूर या साईडचे आपले काही सबस्क्रायबर आहेत त्यांचे फोन येतात आणि आपण आता सध्या डेली अपडेटसुद्धा आपल्या चॅनलवर टाकत असतो, तर तिकडूनही काही कमेंट्स येतात की तिकडे कशाप्रकारे नक्की पाऊस चालू आहे। आणि हाच पाऊस दाखवण्यासाठी आम्ही आलो कोयना धरण पाणलोट क्षेत्रात। आणि इकडे जे आपण जे नेहमी अपडेट टाकत असतो की त्यामध्ये महाबळेश्वर, नवजा आणि कोयना या पावसांची नोंद असते। त्यामध्ये असलेल्या नवजा गावात आम्ही आत्ता चाललो आहे आणि तिकडे सध्या पावसाची काय परिस्थिती आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। माझ्यासोबत आज माझा जिवलग मित्र आहे विक्रम आणि मी चाललो आहे नवजाला, जे की कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाचं गाव आहे आणि पावसाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं हे नवजा गाव। आता आपण तिकडे चाललो, तिकडे सध्या पावसाची काय परिस्थिती आहे हे बघायला जातोय, चला। तर कोयना नगरमध्ये पाऊस कसा आहे आता? मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात पाऊस बऱ्यापैकी मंदावलेला आहे आणि आता बाहेर पडावंसं जरासं वाटतंय, पावसाचा आनंद घ्यावासा वाटतंय। पावसानं असंच थोडंसं उघडं झाप करत राहावं, जाऊ नये अशी इच्छा आहे पण जास्त पडू नये पण असं वाटतं। कोयना बस स्थानक बघा, इथे पण आता जस्ट पावसाने सुरुवात केलेली आहे आणि आम्ही आता खरं निघालोय नवजा रूटला, की कोयना धरण पाणलोट क्षेत्रातलं सगळ्यात महत्त्वाचं गाव आहे नवजा आणि तिथे नेहमीच दरवर्षी जास्त पाऊस असतो। बघा आता ही बस सुद्धा नवजा गावातून आली आणि आम्ही निघालोय नवजाकडे। आता जस्ट नवजातून आल्यात। हा, नवजात आता पाऊस कसा आहे? भरपूर आहे, तुफान पाऊस आहे। बर आम्ही आता नवजाकडेच चाललोय। कोयना धरण पाणी पातळी ही या पट्टीद्वारे पाहिली जाते। सध्या धरण पाणी पातळी ही 2148 फूट एवढी आहे। धरणाची पाणी साठवणूक क्षमता 105 TMC असून सध्या धरणामध्ये 86 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे। आजच्या माहितीनुसार धरणामध्ये 45,870 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे। आजच्या अपडेटनुसार धरणाचे 6 वक्र दरवाजे हे 10.6 फुटांनी उघडले असून त्यातून सुमारे 50,000 क्युसेक्सने विसर्ग सध्या नदीपात्रात होत आहे। तर धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्यातून 2,100 क्युसेक्स विसर्ग चालू आहे। असा एकूण 52,100 एवढा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। आणि एवढा विसर्ग चालू असताना आपण हा जो ब्रिज पाहतोय तो जुने मार्केट कोयना नगर म्हणजेच कोयना नगरमध्ये तुम्ही जी एंट्री करता तो ब्रिज आहे। सध्या ब्रिजला एवढ्या पातळीवर पाणी लागत आहे। हा जो आपण समोर पूल पाहतोय तो हेळवाकचा पूल आहे। कराड चिपळूण राज्य महामार्गाला जोडणारा हा पूल आहे। सध्या 52,100 एवढा विसर्ग होत असताना पुलाला लागलेली पाण्याची पातळी आपल्याला इथून दिसते। त्याचबरोबर इकडे जी आपण नदी पाहतोय ही कापना नदी आहे आणि कापना आणि कोयनेचा संगम आपल्याला इथून या जागेवरून पाहता येतो। नेहरू उद्यानच्या पुढच्या बाजूस गेल्यानंतर कोयना धरणाचे पाणलोट क्षेत्र चालू होते। इकडे आल्यानंतर उंबरळीचा पाबळ धबधबा, कामरगावचा गाढवराई धबधबा, नवजाचा ओझरडे धबधबा अशा अनेक छोट्या मोठ्या धबधब्यांचे पाणी हे शिवसागर जलाशयाला मिळते। तर इथं आपले एक सर आहेत, आपले सबस्क्रायबर म्हटलं तरी चालेल, आणि या सरांनी तर इथला हा पाऊस पहिल्यांदा अनुभवलाय। सर, इथे कसा पाऊस पडतो हे जरा तुमच्या भाषेत सांगितलं तर बरं होईल, कारण तुम्ही असा पाऊस मला लास्ट टाइम जेव्हा भेटला होता तेव्हा बोलला होता की मी पहिल्यांदा अनुभवलाय असला पाऊस, तर थोडं आम्हाला सांगितलं तर बरं होईल। नक्कीच सांगू, आम्हाला तुमच्या कोयनेतला पाऊस खूपच आवडलेला आहे
पण तो फार डेंजरस आहे. हा. इतका डेंजरस आहे की 250 आणि 300 मिलीमीटरचा पाऊस आम्ही पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करत आहोत. आणि असलं सुंदर जागा आणि सुंदर पर्यटन आम्हाला कुठेही बघायला मिळालेलं नाही. त्यामुळं आम्ही आणि आमची मिसेस जया भलंगे यांनी पावसाचा अनुभव खूप सुंदरपैकी घेतलेला आहे. आम्ही देशमुखवाडीत राहतो आणि आमच्या आजूबाजूचे कोकरे आहेत, देशमुख आहेत, साळुंके आहेत, यांनीच्या बरोबर आम्ही इथं खास ट्रिपला आलेलो आहोत. आणि ह्याचा महिन्याचा पाऊस आणि असाच आम्ही भरपूर एक्सपिरियन्स घेणार पण आहोत आणि आम्ही परत येणार आहोत. येस, नक्की. तर हे आमचे गाववाले, हा आमचा भाचा ओमकार, कोकरे मॅडम आहेत, निलेशजी पण आहेत. तर आता जे आपण आहे ते इथला सगळ्यात कोयना नगरमधील फेमस असलेला पॉईंट कामरगावचा डिंबा पॉईंट म्हणून आहे. तुम्ही इथं आल्यावर पाहिले का, इकडे या बाजूला कोयना धरणाची भिंत दिसते आणि सध्या आता कोयना धरणामध्ये जो पाणीसाठा आहे तो 85% इतका पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. आणि हा जो आपल्याला आकार दिसतो ना, तो भारताच्या नकाशासारखा दिसणारा हा आकार दिसतो बघा. आणि खूप सुंदर. आपण आता आहे मिरगाव गावच्या इथे पुढे एक पॉईंट आहे, तिथे थांबलोय. तुम्ही या माझ्या डाव्या साईडला पाहू शकता, इकडे आहे नवजाचं खोरं म्हणजेच नवजा व्हॅली आहे. आणि जे मेन बॅकवॉटर आहे ते इकडे या बाजूला समोर आहे पुढे. इथून जेव्हा क्लायमेट क्लिअर असतं तेव्हा काठी हे एक पर्यटन ठिकाण आहे, ते सुद्धा इथून दिसतं. आणि जे मेन बॅकवॉटर आहे ते या बाजूला आहे, जे की कास बामणोली वगैरे आहे ना तिकडे. आणि कोयना धरणापासून हे मेन बॅकवॉटर जे आहे ते साधारण 64 किलोमीटर एवढं आहे. खूप मोठं बॅकवॉटर आहे. तर आता आपण जाऊया पुढच्या पॉईंटला. पावसाने सुद्धा चांगली उघडीक दिलेली आहे, त्यामुळे आम्हाला इकडचं कोयना पाणलोट क्षेत्रातील काही गावं असतील, काही पॉईंट्स असतील, ते तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे दाखवता येत आहेत. आणि आम्ही तो प्रयत्न करतोय तुमच्या. तर आत्ता आम्ही आलोय मानाईनगरमध्ये असलेल्या या यमकर पॉईंटवर. इथून बघा कोयना धरणाचं बॅकवॉटर अगदी जवळून पाहता येते. आणि या बाजूला पाहिलं तर ओझरडे धबधबा आपल्याला इथून चांगल्या प्रकारे पाहता येतोय. इथून छान व्ह्यू आहे. आणि हे हा जो समोर आपण पाहत आहात तो नवजा इंटेक टॉवर आहे. कोयनेत जो पाऊस मोजला जातो त्याचं रेनगेज आहे ते कोयना नगरमध्ये आहेच, पण जे नवजाचं जे रेनगेज आहे म्हणजे नवजाचा जो पाऊस मिलीमीटरमध्ये तुम्हाला सांगितला जातो, जसं की आजचा पाऊस आहे 107 मिलीमीटर, तर तो जो पाऊस आहे तो या जो समोर जो तुम्हाला इंटेक टॉवर दिसतोय तिथं त्याचं रेनगेज ठिकाण आहे आणि तिथे तो पाऊस मोजला जातो. म्हणजे जर एकंदरीत इकडे जर नवजा भागात किंवा इकडच्या काही पाणलोट क्षेत्रात जर पाऊस जो मोजला जातो ना तो इथे मोजला जातो. आणि आत्ता तुम्ही इथलं कोयना धरणातील हे बॅकवॉटर पाहू शकता. हे आता हे बघा तिथे आहे ना, साधारण कोयना धरणात किती 85 TMC एवढा पाणीसाठा आहे, म्हणजे 80% पाणीसाठा आहे. आता इथून जेव्हा या रस्त्यापर्यंत येतं तेव्हा धरण हे 100% भरलं जातं असं समजायचं. पाऊस बघा इकडे, पुन्हा तिकडे बघा तो पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी अशा वाहताना दिसत आहेत. म्हणजे इकडे पाऊस एकंदरीत चांगल्या प्रकारे पडतो आणि इकडच्या पावसानेच हे धरण भरलं जातं. आलोय इथल्या नवजा गावात. इकडे बघा आता इकडे आलोय आम्ही खरं, पण इकडे सुद्धा पावसाची रिमझिम ही चालूच आहे. चला गावात जरा जाऊन फेरफटका मारून येऊ. जे आपल्या डेली अपडेटमध्ये असतं ना नवजामध्ये एवढा मिलीमीटर पाऊस पडला वगैरे, तर तेच हे नवजा गाव. या गावात आता आपण आलोय.
हो, इथल्या नवजा गावात सध्या पावसाचं प्रमाण बघा. हे अशा प्रकारे इथला पाऊस असतो आणि इथल्या लोकांना या पावसाची सवय झालेली आहे. यांना जर तुम्ही कधी विचारलं की हा कसा पाऊस आहे, हा काहीच नाही म्हणतात. हा काहीच नाही, हा इथला नॉर्मल पाऊस झाला. याहीपेक्षा मुसळधार पाऊस हा नवजा गावात असतो आणि त्यामुळेच इथे देखील रेनगेज ठिकाण आहे जिथे पाऊस मोजला जातो. बाबा तुमचं नाव काय? माझं नाव बागुजी दाजी शेला. इथे तुम्ही कधीपासून आहे? इथं बरेच खाली गावठाण. किती वर्ष झालेत? खाली गावठाण म्हणजे खाली धरण व्हायच्या आधी जे खाली गाव होतं हा, तेव्हापासून तुम्ही इथंच आहे? हो. बरं, इथं किती वर्ष झाले? इथं जवळजवळ तरी 65च्या वरती आहे. 65च्या वर? होय का? इथलं इथे पावसाचं प्रमाण कसं असतं इकडं? पावसाचं प्रमाण पुष्कळ होतं त्या टायमाला. मला होय, पुष्कळ होतं, पण जागोजाग असं जायच नव्हतं. जागोजाग बसायची जागा असं खाली अशी जंगलामध्ये कुठेतरी बसायची, तिथं चारायची अशी असं एवढं राऊंड मध्ये असे पाहिजे. आता कसा पाऊस आणि तेव्हाचा पाऊस आणि आत्ताचा पाऊस काय फरक आहे? फरक म्हणजे काय, आता फरक दिसतोय कसं, जागोजाग वरणी येते त्याच्यामुळं फरक दिसतोय. वरणी म्हणजे लँडस्लाइड बरं का? हा, बोला. हे पाऊस हे काय होतं, वाऱ्यामुळं त्रास होतोय, झाडं हलवून काढतायत आणि ते पाणी घेतं खाली. आता जास्त पाऊस आहे की त्यावेळी पाऊस जास्त होता? त्या टायमाला आमची झाडं याचे घरावरून पुढं असले पण वारं नव्हतं एवढं खाली पूर्वी. हे तलावामध्ये धरण व्हायच्या आधी जेव्हा खाली गावं होती तेव्हा तसा पाऊस होता. हो, तेव्हा पाणी अशी काही नुकसान होत नव्हती. आता गुराढोराची व्हायची म्हणजे काही व्हावायची, कुठेतरी मरायची पावसामुळं असे थंडून. हो, या वर्षीचा पाऊस कसा आहे? आता आज कसा पाऊस होता? आता पाऊस म्हणजे जिथं पडतोय तिथं पडतोय असं होतंय. असा पूर्वी नव्हता. पाऊस लागत म्हणजे एकसारखा लागायचा. बरोबर, एकसारखा लागायचा. आणि आता काय होतंय, 4 महिने आपला पावसाळी सीझन असतो, पण ह्या 4 महिन्यात न पडता हा एकाच महिन्यात 4 महिन्याचा पाऊस पडतोय असं म्हणा. एकाच महिन्यात. अगदी बरोबर आहे. एका नक्षत्रामध्ये आपलं आणि त्यामुळं इकडे पुढे पूर परिस्थिती वगैरे निर्माण होते. बरोबर ना? हो. आज कमी झालाय पाऊस की जास्त आहे? आज आता जरा आमच्याकडे प्रमाण कमी आहे. आज ह्या 2 दिवस झालं कमी आहे. अच्छा. नंतर पाऊस पुष्कळ असायचा. आणि हे नवजा गाव म्हणजे तसं पावसाचं माहेरघर म्हणून. माहेर इथे पहिल्यापासून माहेर. होय का? तुम्ही त्यावेळी जेव्हा तुमचं खाली गाव होतं तेव्हा तुम्ही इकडे बाजार वगैरे करायला कुठे जायचा? हेळवाकला बाजारपेठ होती तेव्हा. हेळवाकचा मंगळवारचा असायचा. आमची कामाचे दिवस असायचं तर शेती टाकायची. तेव्हा काय काम काय करायचं तुम्ही? आपली भाती आणि नाचणी करायची. अच्छा, धरण व्हायच्या आधी जेव्हा यांचं गाव जेव्हा धरण पाणलोट क्षेत्राच्या इथं होतं तेव्हा हा जो जीवन काळ होता, जीवन पद्धती होती, हे सांगत आहेत बरं का. ऐकलं का? आमची विनंती आहे पहिले सारखी राहावी म्हणून. आणि या निसर्गाला कुठेतरी डिवचलं नाही पाहिजे. माणूस आता काय करतोय, झाडं पण तोडतोय आणि वाहनं पण खूप होत आहेत, प्रदूषण होतंय. आता ते युक्रेनमध्ये काही युद्ध वगैरे झालं असेल त्याचा पण परिणाम नक्कीच झाला असणार या पृथ्वीवर. कारण एवढा मोठा ते जे काही धूर वगैरे असेल तो जाणार कुठे? वरच जाणार ना, सगळ्या पृथ्वीवरच जाणार. नक्कीच असं अंदाज लावता येईल की त्याचाही सुद्धा परिणाम होऊ शकतो. बरं, ठीक आहे, काळजी घ्या. खूप चांगली माहिती दिली तुम्ही आणि मी नक्की तुम्हाला भेटेन. आपण इथली जी पूर्व परिस्थिती होती, पूर्वीचं जे जनजीवन होतं त्याबद्दल नक्की आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू. चला या. तर मी आता आहे नवजा गावात. एकंदरीत जी घरांची या गावाची रचना आहे ती अशा प्रकारे आहे. खूप छान सुंदर गाव आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव आहे. इथे माझा हा मित्र पण आहे समीर, त्याच्या पण घरी आज येणं झालं. समीर, पाऊस कसा आहे इकडं? म्हणजे आपण जो पहिला बघायचो पाऊस आणि आत्ताचा पाऊस काय फरक आहे? एकदम भयानक अवस्था आता पावसाची. म्हणजे थोडक्यात आता एक उदाहरण आहे बघा. हा पावसाचं उदाहरण. हे बघा समोर इकडे पावसाची मोठी सर आलेली आहे. आणि ह्या 2-3 दिवसात पाऊस कसा होता? एकदम आपल्यातून म्हणजे पाऊस असा आहे की पाऊस म्हणू शकत नाही. आणि आज कसा आहे पाऊस? एकदम भयानक पावसाचा अवतार आहे हा.
आणि एकदा या तुम्ही बघा सगळ्यांनी पाऊस कसा आहे नवजा गावचा. हा, आणि इकडच्या लोकांना आता ती सवय झाल्या ना पावसाची. खूप आम्हाला आता म्हणजे काय वाटत पण नाही तसं. हा, एखादा नवीन माणूस आला तर इकडे नवीन माणूस आला की म्हणजे आमची 2-3 दिवस राहू शकत नाही. तर अशा प्रकारे मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो आणि एकंदरीत तुम्हाला कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा गावापर्यंत आणि नवजा गावात कसा प्रकारे पाऊस पडतो याचा एक अंदाज लागलाच असेल.